दुपारचे 4 वाजले होते. 3:45 वाजेची बस अजूनही आली नव्हती. दौलत बस डेपोमध्ये 15 मिनिटापासून बसची वाट पाहत उभा होता. कधीही लेट न होणारी बस आज लेट कशी झाली? तो सरळ चौकशी विभागात गेला व तिथे त्याने विचारपूस केल्यावर समजले की बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ती बस 2 तास उशिरा येणार आहे. दौलतच्या हृदयात एकच धडकी भरली. त्याच्या चेहऱ्यावर धास्तीची रेष उमटली. तेथून निघून तो डेपोतील बसण्याच्या जागेवर हतबल होऊन बसला. जुनकवाडी दौलतचे गाव. ढबकेळ ते सिसवच्या रस्त्यावर लागणाऱ्या त्याच्या गावचा फाटा ढबकेळपासून 90 किलोमीटर अंतरावर होता. फाट्यावर पोहोचण्यात 2-2.5 तास लागत. फाट्यावर उतरल्यावर त्याचे गाव फाट्यापासून 2 किलोमीटर अंतरावर होते. जुनकवाडीला कुठलीही गाडी जात नव्हती, कारण रस्ता अडवळणी होता. दौलत ढबकेळला पोस्ट मास्तर होता. रोज सकाळी 8 ते 3:30 वाजेपर्यंत ड्युटी करून तो ढबकेळहून 3:45 वाजेच्या बसने घरी त्याच्या गावाला जुनकवाडीला जात असे. 4:45 वाजेनंतरची बस सोडून दुसरी कोणतीच बस वा खाजगी वाहन त्या रस्त्याने जात नव्हतं. रोज घरी जायला त्याला 6-6:30 वाजत असत. आजही घरी जायला त्याला रात्र होणार होती. शिवाय डेपोमध्ये त्याच्या गावची कोणतीच व्यक्ती आज त्याच्या सोबत नव्हती. दौलतच्या मनात भीतीचं काहूर माजलं होतं. त्याचं संपूर्ण अंग घामाने ओलेचिंब झालं होतं. आज इथेच पोस्ट ऑफिसमध्ये मुक्काम करावा असं त्याला वाटत होतं. पण त्याची 7 वर्षाची मुलगी बिमार होती व तो तिच्यासाठी औषधी घेऊन चालला होता. त्याचा मुलीसाठी जीव तुटत होता. आज दौलत फारच पेचात सापडला होता. संध्याकाळचे 6 वाजले असेल तर बस आली. तशी दौलतच्या काळजात चरकन चिरत जावी तशी धडकीची रेष उमटली. थांबावा की जावं? दौलत काही वेळ तसाच विचार करत एकटक बसकडे बघत उभा होता. मुलीच्या काळजीपोटी त्याला आज घरी जावेच लागणार होते. कसं तरी धीट मन करून तो बसमध्ये चढला. एव्हाना सर्व सीटवर पॅसेंजर बसले होते. मागची सीट रिकामी होती. तो जड पावलं टाकत खांद्यावरची बॅग सावरत त्या सीटवर जाऊन बसला. 8:30 वाजता बस जुनकवाडीच्या फाट्यावर थांबली. दौलतच्या मनात अजूनही विचाराची घालमेल सुरूच होती. कंडक्टरने त्याला उतरण्यास आवाज दिला. तो ध्यानावर नव्हता. तसा तो खळबळून जागा झाला. काय? त्याने गोंधळल्यासारखं कंडक्टरला विचारलं. काय मास्तर, झोप लागली होती की काय? गावचा फाटा आला की तुमचा? तसा दौलत भरभर म्हणत खाली उतरू लागला. बसच्या खाली उतरल्यावर त्याला भीतीने पायात गोळे आल्यासारखे वाटत होते. कंडक्टरने त्याला सावकाश जा म्हणत दोरीची बेल वाजवली. तशी बस फाट्यावरून समोर निघून गेली. अमावस्येची रात्र होती. गावाच्या सोमसान फाट्यावर दौलत एकटाच उभा होता. सगळीकडे काळाकुट्ट अंधार दिसत होता व रातकेळी त्या अंधाराला अजूनच भयावह करत होते. घरी यायला उशीर होणार म्हणून आधीच त्याने टॉर्च विकत घेतला होता. त्याने टॉर्च लावला व तो दबक्या पावलाने धीट मन करून झपझप पावलं टाकत पुढे चालू लागला. गावच्या रस्त्याने गावालाच लागून 5-1 फूट अंतरावर एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाची भीती गावातील लोकांमध्ये मागच्या महिन्यापासून वणव्यासारखी पसरली होती. त्याचं असं झालं की गावातीलच एक मिस्त्रीचं काम करणारा इसम बाहेरगावी कामानिमित्त गेला होता. त्याला परत यायला रात्र झाली. त्या दिवशी सुद्धा अमावस्याच होती. तो इसम गावाकडे परतत असताना चिंचेच्या झाडाजवळ आला. तसं चिंचेच्या झाडातून भेसूर किंकाळी त्याला ऐकू आली व त्या झाडाच्या फांद्या व पानं जोरजोरात हलू लागले. तो इतका घाबरला की त्याचे पाय उचलल्या जात नव्हते. त्याचं संपूर्ण शरीर जळ पडलं. तितक्याच झाडावरून काहीतरी भलं मोठं त्याच्या अंगावर कोसळलं. जसं ते अंगावर कोसळलं तसा तो इसम अर्धमेला जमिनीवर पडला. त्याच्या अंगात भयंकर भीतीचं काबर भरलं. अंधार इतका काळाकुट्ट होता की आपल्या अंगावर काय पडलं हे त्याला दिसलं नाही. त्याला भूत समजून तो कसाबसा उठला व पूर्ण शक्ती एकवटून जीव मुठीत धरून गावाकडे पळत सुटला. जसा घरी पोहोचला
तसं त्याने खाटेवर अंगस टाकून दिलं. त्याच्या बायको मुलांना समजत नव्हते की त्याला काय झाले. एव्हाना सर्व गाव त्याच्या घरासमोर जमा झालं. त्यामध्ये दौलतही होता. तो इसम जोरात श्वास घेतच सर्व घडलेली घटना सांगू लागला. ते ऐकत असताना सर्वांच्या अंगावर भीतीने काटे उभे राहिले होते. दौलत पुरता भेदरला होता. त्या इसमाने सर्व घटना सांगितल्यावर त्याला श्वास घेतल्या जाईना. त्यानंतर त्याचा जीव गेला. ही बातमी वणव्यासारखी सगळीकडे पसरली. तेव्हापासून गावकऱ्यांनी रात्रीचं चिंचेजवळून जाणं बंद केलं. जसं जसं चिंचेचं झाड जवळ येत होतं तसतसा त्या इस्माचा चेहरा व ती घटना दौलतच्या डोळ्यासमोर येत होती. शेवटी तो त्या चिंचेच्या झाडाजवळ आला. तो त्या झाडापासून 20 फूट अंतरावर उभा राहून भेदरलेल्या नजरेने पाहू लागला. गावाकडे जायचा तो एकच रस्ता होता जो चिंचे खालून जात होता. दौलत अगदी स्तब्ध होऊन झाडाकडे पाहत होता. ते झाड त्याला यमासारखं भासत होतं. आज आपला शेवटचा दिवस. आपलं काही खरं नाही. आपली बायको मुलं बाळं उन्हात पडणार. या विचाराने तो रडक्या भावात जागीच खिळून उभा होता. तसं वर आकाशात काहीतरी फळफळ आवाज होत आहे असा त्याला भास झाला. आणि अचानक एक भेसूर किंकाळी त्याच्या कानावर पडली. तसा तो खाली बसला. जीवाच्या आकांताने तो जागीच खाली झोपला. धीट मन करून त्याने टॉर्च झाडावर मारला. आता काही झाले तरी आपण मरणारच आहोत असा विचार करून तो टॉर्चच्या उजेडात झाडावर काही दिसते का बघू लागला. बघतो तर काय, त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. झाडावर खूप सारे मोर बसलेले होते व ते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत होते. त्यामुळे फांद्या जोरजोरात हलत होत्या व काही जुन्या फांद्या मोडून खाली पडल्या होत्या. मध्येच ते मोर जोरजोरात आवाज करत होते. दौलत उभा राहिला. काय तो प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याला त्याच्या मानसिकतेची कीव येत होती व हसूही येत होतं. घरी पोचल्यावर त्याने घडला प्रकार घरी व गावकऱ्यांना सांगितला. तो मेलेला इसम व आपण अंधश्रद्धेचे कसे बळी ठरलो हे गावकऱ्याच्या लक्षात आले. चिंचेच्या झाडाचा रस्ता परत एकदा रात्रीसाठी गावकऱ्यांना खुला झाला. वाड्याच्या मधोमध असलेल्या बैठक खोलीत सर्वजण चिडीचूप एकटक कुठेतरी बघत बसलेले होते. काशीनाथ पाटीलची लेक शेवंता वरांड्यात पिल्लाला टेकून तोंडाला पदर लावून उभी होती. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. भगवान पाटील मिशा पिळत कसला तरी खोल विचार करत आरामखुर्चीवर बसलेला होता. शेवंताचा नवरा जगन खाली मान घालून वरांड्याच्या पायरीवर कानपल्यासारखा बसलेला होता. शेवंताची सासू आणि छोटी नणंद वरांड्यात भाजी खुडत बसलेल्या होत्या. बराच वेळ झाल्यानंतर काशीनाथ पाटील खोकरत बोलला. पाटील, विश्वासघात केला तुम्ही आमचा. तुमचा मुलगा शहरात नोकरीला सांगून आम्हाला फसवलं तुम्ही. तुमचा मुलगा काहीही उद्योग करत नाही. उलट त्याला पत्ते दारू नाना तऱ्हेचे शौक आहेत. आमच्या पोरीनं 5 महिने याचा जाच सहन केला. दारू पिऊन ह्यानं आमच्या पोरीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तरी पोरीनं काही एक सांगितलं नाही. तिच्या सासूनं कधी पोराला दाबलं नाही. उलट त्यांनी पण त्यांच्यासोबत सहभागी होऊन तिला त्रास दिला. पाटील, मायापुरीला वाट लावताना काय बोलले होते तुम्ही मला? जशी ती तुमची पोर आहे तशी माझी बी आहे. पोटच्या पोरीसारखं वागवू आम्ही तिला. हे असं वागवलं वय तुम्ही आमच्या लेकीला. आणि तुमच्या ह्या पोरानं काल तर कहरच केला. तिच्या जीवावर उठला. तिला विहिरीत ढकलून दिलं. आता काही नाही पाटील, म्या माही पोरं आता इथं ठेवू शकत नाही. चाललो मी तिला घरी घेऊन. आणि तुमच्या या नालायक पोराचा सोक्षमोक्ष आता होईल तो कोर्टात. जर नाही त्याला जेलात खडी फोडायला लावली तर नावाचा काशीनाथ पाटील नाही म्या. काशीनाथ पाटील रागाने लालबुंद झाला होता. तो बोलत होता तेव्हा शेवंता हमसाहमसी रडत होती. भगवान पाटील मूग गिळून बसला होता. तो काही एक बोलला नाही. काशीनाथ पाटील ताळकन खुर्चीवरून उठला व त्याने शेवंताची बॅग उचलली व एका हाताने शेवंताचा हात धरला व तो तिला घेऊन वाड्याबाहेर जाऊ लागला. वाड्यातील कोणी एक काही बोललं नाही किंवा त्यांना कोणी अडवलं नाही. ते चुपचाप काशीनाथ पाटील
व शेवंताच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत बसून होते. तेथून थेट काशीनाथ पाटील शेवंताला गाडीवर बसवून वरळ पोलीस स्टेशनला घेऊन गेला. तिथे त्याला तक्रार नोंदवायची होती, पण हवालदाराने सांगितले की इन्स्पेक्टर साहेब व बाकी कॉन्स्टेबल एका खुनाच्या केससाठी बाहेर गेले आहेत. पुढची कारवाई उद्यालाच होईल. पाटील शेवंताला घेऊन घराकडे निघाला. वरळपासून झुणकेवाडी फाटा 200 किलोमीटर असेल. वरळहून निघायला त्या दोघांना बराच उशीर झाला होता. झुणकवाडी फाट्यावर पोहोचायला त्यांना रात्रीचे 10 वाजले. रात्रीची भयान शांतता त्या फाट्यावरून त्यांना जाणवत होती. रात्र अमावस्येची असल्यामुळे शिवारात काही एक दिसत नव्हते. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश गाडीसमोर होता. पाटलाने फाट्यावरून गाडी गावाकडे कालवली. काही अंतरावर आल्यावर चिंचेच्या झाडापासून 10 फुटावर गाडी डगडग वाजली व बंद पडली. गाडी बंद कशी पडली म्हणून पाटलाने शेवंताला उतरायला सांगून पेट्रोल चेक केले. गाडीत पेट्रोल भरपूर होतं. गाडीला वारंवार किक मारूनही गाडी सुरू होत नव्हती. पाटील हतबल होऊन उभा राहिला. आता गाडी लोटतच घेऊन जावी लागणार होती. इतक्यात कुत्रे भुंकण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. एक कुत्रा झाडाजवळ उभं राहून जोरात इवळू लागलं. तसा पाटलाने जमिनीवरचा दगड उचलून त्या कुत्र्याच्या आवाजाकडे मारला व त्याला हाड हाड म्हणत त्याला हुसकावू लागला. कुत्र्याचं भुंकणं बंद झालं का कोण जाणे, पण एक वेगळीच रुखरुख त्या दोघांना जाणवू लागली. शेवंताला अंधारात भीती वाटत होती. आपा चला ना लवकर इथून, मला लय भेव वाटून राहिलंय. शेवंता भीतीच्या सुरातच पाटलाला बोलली. हो हो चल चल म्हणत पाटील गाडी लोटत चालू लागला. शेवंता बाबाच्या शर्टला पकडूनच चालू लागली. ते दोघे बरोबर त्या चिंचेच्या झाडाखाली आले. तोच त्यांना दुरून कोणीतरी हसत आहे असा भास झाला. तशी शेवंता भेदरून रडक्या सुरात म्हणाली, आप्पा काय आहे तिकडे? काही नाही काही नाही, भिवू नकोस, चुपचाप चाल, मी आहे ना तुझ्यासोबत म्हणत पाटील तिला धीर देऊ लागला. पाटील गाडी लोटू लागला, पण गाडी पुढे जातच नव्हती. गाडी कशात तरी अडकल्यासारखी वाटत होती. पाटील पूर्ण ताकदीशी गाडी लोटत होता, पण सर्व प्रयत्न व्यर्थ जात होते. इतक्यात झाडाच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. पाटील शेवंताला आता कळून चुकले की काहीतरी अकल्पित घडत आहे. शेवंताची भीतीने बोबडी वळू लागली. तिचा नरडा कोरडा पडला होता. पाटल्याच्याही अंगावर थरकाप उडाला होता. दौलतने सांगितलेली बाब त्याच्या लक्षात होती, पण झाडावर मोर नसून दुसरंच काहीतरी असल्याचं त्याला जाणवलं. त्याने गाडी जागीच उभी करून शेवंताच्या हाताखाली बॅग घेतली व तिचा हात धरून तो गावाकडे धावण्याच्या प्रयत्नात होता. पण अचानक काहीतरी भलं मोठं त्याच्या अंगावर पडलं. त्याच्या डोक्यावर जबर घाव बसलेला होता. पाटील कोलमडून बेशुद्ध पडला. तशी जेवंता जोरात किंचाळली व तिची किंकाळी त्या जंगलात गुडूप झाली. पाटलाने डोळे उघडले तेव्हा पाटील त्याच्या घरी पलंगावर पडलेला होता. त्याने मान उचलून आजूबाजूला बघितले. त्याच्या बाजूला त्याची बायको कासावीस नजरेने बघत बसलेली होती. गावातील काही प्रतिष्ठित मंडळी, काही गावकरी व दौलत त्याच्या शुद्ध येण्याची वाट बघत बाजूला उभे होते. पाटलाने सर्वांना न्याहाळल्यावर आपली पोरगी शेवंता कुठं दिसत नाही म्हणून माहीलेक शेवंता कुठंही विचारलं. तसे सर्व आश्चर्यचकित झाले. कुठंही माही पोर, मी तिला सासरवाडीहून सोबत आणलं होतं. त्या झाडाखाली काहीतरी माझ्या डोक्यावर पडलं आणि मी बेशुद्ध झालो. मी इथं घरी कसा आलो? असे नाना प्रश्न पाटील विचारत होता. तशी पाटलाची बायको तोंडाला पदर लावत मान हलवत हमसाहमशी रडू लागली. आपली बायको का रडत आहे म्हणून पाटील प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे बघत होता. दौलत समोर येऊन बोलला, पाटील तुम्ही सध्या आराम करा, सर्व ठीक आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ नंतर आधी तुम्ही आराम करा. असं म्हणत दौलतने पाटलाच्या अंगावर शाल ओढली व पाटलाच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. तशी पाटलांना झोप लागली. काही वेळातच वरळचे पोलीस इन्स्पेक्टर राघव काळे तिथे आपल्या हवालदारासोबत पोहोचले. दौलत व गावातील प्रतिष्ठित मंडळींना ते बाहेरूनच बोलू लागले.
दौलत पाटील काल परत पोलीस स्टेशनला आले होते. आपल्या मुलीच्या छळाबद्दल तिच्या नवऱ्यावर व सासरकडल्या मंडळीवर केस दाखल करायला. हे असं किती दिवस चालणार? राघवसाहेबाचं बोलणं चालूच होतं. इतक्यात डॉक्टर जाधव तिथे आले. बरोबर बोललात इन्स्पेक्टर राघव. पाटलांना ही गोष्ट लक्षात आणणे गरजेचे आहे की त्यांची मुलगी शेवंता ही या जगात राहिली नाही व तिच्या सासरकडील मंडळींना तिच्या खुनाच्या गुन्ह्यापायी फाशीची शिक्षा झालेली आहे. त्यांना जे काही जाणवतंय ते फक्त त्याच्या मनाचे भास आहेत. ते स्वप्नातील जगातच वावरत आहेत. हे असंच चालू राहिलं तर ते एक दिवस पूर्णपणे पागल होतील, नाहीतर जीव गमावून बसतील. काही करून त्यांना हे समजावून सांगा की त्यांची मुलगी आता राहिली नाही आणि त्यांचं मन परिवर्तन होण्यासाठी हे गाव सोडून काही दिवसांसाठी त्यांना दूर कुठेतरी दुसऱ्या गावाला घेऊन जायला सांगा. इतके बोलून इन्स्पेक्टर व डॉक्टर तेथून निघून गेले. दौलतने डॉक्टरांनी सांगितलेली बाब पाटलाच्या बायकोला सांगितली. दुसऱ्या दिवशी दौलतने पाटलाला व त्याच्या बायकोला पाटलाच्या कोकणातील मित्राच्या इथे जाण्याची व्यवस्था केली व तो त्यांना तिथे सोडून आला. दौलत पाटील व पाटलाच्या बायकोला कोकणात सोडून घरच्या प्रवासाला लागला. वरड तालुक्यात पोहोचल्यावर त्यानं त्याला घरी घेऊन जाण्यासाठी बकराचं मटण घेतलं व त्याच्यासोबत दारूच्या 2 बाटल्या घेऊन तो बसने गावाकडे निघाला. झुनकवाडी ते कोकण व परत कोकण ते झुनकवाडी 2 दिवस सारखे त्याचे प्रवासातच गेले होते. म्हणून तो खूप थकला होता व झोप नसल्यामुळे त्याचे अंग व डोळे जळ पडले होते. कधी एकदाचं घरी जातो असं त्याला झालं होतं. बस गावच्या फाट्यावर थांबली. दौलतने जवळ असलेली थैली खांद्यावर टाकली व पायीच गावच्या रस्त्याला लागला. उन्हाळ्याचे दिवस होते. कडक ऊन पडलेले होते. दुपारच्या 1 वाजताच्या उन्हाचे चटके त्याला असह्य होत होते. रस्त्याच्या बाजूचं रान निर्जन दिसत होतं. शिवाय रस्त्यांनाही चिटभाकरू दिसत नव्हतं. झोप नसल्यामुळे त्याला थकवा जाणवत होता व त्याला झोपही आलेली होती. चालत चालत तो चिंचेच्या झाडाजवळ आला. झाडाची दाट सावली बघून त्याला तिथेच थोडा वेळ अंग टाकावेसे वाटले. त्याने जवळ असलेली थैली जमिनीवर ठेवली व त्यावर डोकं ठेवून तो पसरला. झाडाच्या दाट सावलीत त्याचे डोळे लागताच त्याला झोप लागली. दौलत बराच वेळ झाडाखाली झोपून होता. एव्हाना सूर्य मावळतीला गेला व हलकासा अंधार पडला तरी त्याला जाग आली नव्हती. झाडाच्या फांदीची एक छोटी काडी जेव्हा त्याच्या नाकावर पडली तेव्हा त्याला जाग आली. त्याने पटकन डोळे उघडले व काडी झटकली. जेव्हा त्याने आजूबाजूला बघितले तेव्हा त्याला समजले की बराच वेळ झालेला आहे व अंधारसुद्धा पडलेला आहे. तो उठून बसला. अंग मोडतच त्याने थैलीकडे बघितलं. त्याला बाटल्यांची आठवण झाली. इथेच निवांत झाडाखाली बसून 2-4 पॅक मारून घरी जावं असं त्याला वाटलं. त्याने थैलीतली एक दारूची बॉटल, पाण्याची बॉटल व प्लॅस्टिकचा ग्लास काढला व पॅक मारू लागला. सोबतच आणलेला चिवडाही त्यासोबत फस्त करत होता. पीत पीत जवळपास सर्वच बॉटल त्याने संपवली. दौलत एकाच बॉटलमध्ये टूल झाला होता. त्याला दारू बरीच चढली होती. पिण्याच्या नादात वेळ किती झालाय याचंही भान त्याला राहिलं नव्हतं. तो जाग्याहून उठण्याचा प्रयत्न करत होता पण नशेमुळे त्याला नीट उभंही राहता येईना. तेवढ्यात झाडाची एक छोटीशी फांदी त्याच्या अंगावर पडली. मारा मारा गरीबाला. काय राव चिंचोबा, आमचीच थट्टा करता राव तुम्ही. दौलत वर चिंचेच्या झाडाकडे बघत बोलू लागला. मागच्या वेळेस रात्रीला तुमच्या दर्शनाला यायला जाम ओली झाली राव आमची. लय म्हणजे लय भेवळता राव तुम्ही लोकायले. अंत्यो शांतीचा छग्या मेला की राव जीवानं. असं काय भेवळायचं? तो बराच वेळ चिंचेच्या झाडाला बोलत होता आणि अचानक त्याला कोणीतरी बोलावत आहे असा भास झाला. दौलतराव, हो दौलतराव. त्याच्या कानावर शब्द पडले. तसा तो दचकूनच वर बघू लागला. कोण कोण आहे तिकडं? दौलतच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यानं भीतभीतच विचारलं, अहो तिकडे कुठं बघता? इकडं आहे की मी मागं. त्याच्या मागं कोणीतरी उभं राहून त्याला बोलत होतं. तसा दौलत भेदरलेल्या अंगानं हळूहळू मागं फिरला. चंद्राच्या उजेडात त्याला समोरच्या व्यक्तीचा चेहरा दिसत होता. त्याला चेहरा नेहमीच्या पाण्यातला दिसत होता
पण तो नशेमुळे अरबळला होता व ती व्यक्ती कोण याचा मेळच त्याला लागत नव्हता. भावना, कोण म्हणायचं आपण? तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय पण मेळच लागेना आपण कोण आहे तर. दौलत एका हाताची घडी घालत व एका हाताचं बोट चाळ्यावर लावत बोलला, जाऊ द्या, आपण कोणी पण असो, या बसा, एक एक पॅक मारत बसू. दौलतने त्या इसमाचा हात धरला व त्याला खाली बसवू लागला. अचानक वीज चमकावी तशी जोरदार चापट त्याच्या कानशिलात पडली. जशी चापट त्याच्या कानशिलात पडली तसा दौलत कोलमडून खाली पडला व तो पडलाच परत उठलाच नाही. सकाळ झाली. रात्रभर दौलत तसाच झाडाखाली पडून होता, गाढ झोपेत. जवळपास 8-8:30 वाजता त्याला जाग आली. तो खरबळून उठला. आजूबाजूला बघितल्यावर त्याला समजलं की आपण काल संध्याकाळपासून इथेच झाडाखाली झोपून आहोत. त्याचं गालफाळ दुखत होतं. गालावर बोटाचे वन उमटले होते. त्याला आठवलं की कोणीतरी ओळखीचा व्यक्ती आला होता व त्यानं आपल्या कानशिला जोरात लगावली व आपण खाली पडलो. दौलत अजूनही गोंधळातच होता की ती व्यक्ती कोण होती. नक्कीच आपल्याला चिंचेच्या झाडावरच्या चौक्यानं झपाटलं होतं असं त्याला वाटलं. छग्याच्या घटनेमागे व पाटलाच्या याच झाडाखालच्या अनुभवामागं काहीतरी तथ्य आहे असं त्याला वाटलं. त्यानं लगबगीने थैली उचलली व पळतच गावाकडे जाऊ लागला. तो धापा टाकतच घरी पोहोचला. बघतो तर काय, दरवाजाला कुलूप लावलेलं होतं. कुठं गेली असेल आपली बायको व पोरं? त्यानं शेजारी विचारपूस केली पण पहाटेपासूनच घराला कुलूप असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. दौलत गावभर हिंडला, वावरात गेला, मंदिरं बघितली पण त्याच्या बायकोचा अमुलाचा थांग पत्ता नव्हता. शेजाऱ्यांनी सांगितलं की त्याची बायको व मुलं काल रात्रीपर्यंत घरीच होते पण सकाळीच बघितलं तर घराला कुलूप होतं. तिचा रात्रीला बाहेरगावी जाण्याचा चान्सच नव्हता कारण चिंचेच्या झाडाची भीती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नव्हती. दौलत हतबल होऊन घराच्या वट्यावर बसला. गावभर दौलतची बायको पोरं गायब झाल्याची बातमी पसरली. सर्व गाव त्याच्या घरासमोर जमा झालं. एक एक जण वेगवेगळे संशय त्याच्या मनात भरवू लागले. दौलत, रात्रीले कुठं होताले का तू? रहीम चाचानं त्याला विचारलं. चाचा, चिंचेच्या झाडाखाली होतो झोपून. कोकणातून यायला उशीर झाला म्हणून तिथं झोपून राहिलो होतो, दौलतनं माहिती दिली. काय, चिंचेच्या झाडाखाली? अरे एडाकी खेळाले का तू? गावातला प्रत्येक जण त्या झाडाखालून दिसा जायला घाबरतय आणि तू रात्रभर तिथं झोपून होतास. डोक्या भिक्षावर पडला की काय तू? रहीम चाचा ओरडत दौलतला बोलले. दौलत दिवसभर वाट बघत्यांची. आले दिवसातून घरी तर ठीक, नाहीतर मग आपल्याला पोलीस कंप्लेंट द्यावी लागेल. दौलतच्या मित्र किसनने त्याला सुचवलं, चला जा आता सगळे आपापल्या घरी. ज्याला जो सुगावा लागला त्याने येऊन सांगा. कोणीतरी गर्दीतून बोललं तशी सर्व पांगापांग झाली. फक्त किसना दौलतला धीर द्यायला त्याच्यासोबत बसून राहिला. दौलत मौन सोडत बोलला, किसना, मला तर वेगळंच गौड बंगाल दिसतंय राव. मला असं वाटून राहिलं की रात्री माई बायको लेकरायले घेऊन मला हुडकायला चिंचेच्या झाडाकडं आली आणि त्या चाकव्यानं त्यांचं काहीतरी बरं वाईट केलं. काही बोलून राहिला दौल्या तू? असं काही फालतू विचार करत बसू नकोस. येईल ते घरी. किसना धीर देत बोलला. बरं चला आता मला ढफ खेळले दुकानात सामान आणायला जायचंय. तू एक काम कर, माया घरला जा, जेवण कर आणि आराम कर. येतील लवकर तुझे बायको आणि पोरं. जास्त विचार करू नको. किसनाने त्याच्या हाताला धरून उठवलं. तसा दौलत किसनाच्या घरी जायला निघाला व किसना फाट्याकडे रवाना झाला. किसनाने ढफ खेळला त्याच्या दुकानासाठी माल खरेदी केला व तो परतीच्या मार्गे लागला. किसनाजवळ स्वतःची दुचाकी होती. तो दुचाकीनेच बाहेर गावला जायचा. पहिलेच त्याला ढफ खेळला जायला उशीर झाला होता. माल खरेदी करण्याइतपतच त्याला रात्रीचे 8 वाजले. जसा जसा फाटा जवळ येत होता तसं किसनाच्या मनात चिंचेच्या झाडाबद्दलची भीती थोडी थोडी वाढत होती. तो जरी असल्या भागळ गोष्टी मानत नव्हता तरी गावातील 2-3 जणांना आलेल्या अनुभवामुळे तो थोडा भेदरलेलाच होता.
फाट्यावरून गावाकडे गाडी भरधाव वेगातच न्यायची व काहीही झालं तरी कुठे थांबायचं नाही असं त्यानं ठरवलं. गाडी फाट्यावर आली तसा त्याने गाडीचा वेग वाढवला व भरधाव वेगात तो गावाकडे जाऊ लागला. चिंचेचं झाड 30 फूट राहिलं असेल आणि अचानक त्याच्या गाडीचा वेग कमी झाला व गाडी अचानक झाडाजवळच बंद पडली. किसनाच्या अंगातून भीतीने घाम पाझरत होता. ही घटना त्याला तशी अनपेक्षित नव्हती, कारण पाटलाची गाडी पण अशीच या झाडाजवळ बंद पडली होती. हे तो ऐकून होता. थोडी गाडी पुढे घेत नाही तोच झाडावरून बांगड्या वाजण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. जसा आवाज त्याच्या कानावर पडला तसे त्याचे शरीर पूर्ण शिथिल झाले. त्याचे हातपाय हलू लागले. अवसान गेल्यामुळे गाडीसकट तो खाली पडला. बांगड्यासारख्या वाजतच होत्या. किसना भेदरलेल्या नजरेने वर बघू लागला. वर त्याने जे काही पाहिलं त्याने तो अर्धमेलाच झाला. वर झाडावर कशाचा तरी उजेड दिसत होता व त्या उजेडात फक्त सुळे दात व डोळे चमकत होते. अचानक त्याला त्या उजेडाजवळ कोणीतरी गाणे गात आहे असा आवाज आला. त्या गाण्याचा आवाज किसनाला ओळखीचा वाटला. त्याने तो आवाज ओळखला. आवाज दौलतच्या बायको रुक्माचा होता. दौलतची बायको झाडावर कशी गेली व का गेली आणि तिचे दाट व डोळे इतके भयंकर कसे दिसत आहे. नक्कीच तिला चिंचेच्या झाडावरील चकव्याने मारून टाकले व आता तिचे भूतच आहे असं वाटून किसना थरथरत्या अंगाने कसा बसा उठला आणि सामानाचं बाचकं त्याने उचललं व गावाकडे तो पळत सुटला. तो गावात पोहोचताच रुक्मा वहिनीचं भूत म्हणून जोरात ओरडू लागला व दौलतच्या घराकडे पळू लागला. तसे सर्व गावकरी घराबाहेर येऊन त्याच्या मागे धावत सुटले. किसना धापा टाकतच दौलतच्या घराजवळ आला. मागोमाग गावकरीही जमा झाले. दौलत कुलूप फोडून घरात आराम करत होता. किसनाचा आवाज ऐकून लगबगीतच तो बाहेर आला. अरे काय रे किसना, काय झालं तुला? काहून धापा टाकून राहिला तू आणि हे काय बरळायला लागला तू? दौलत आश्चर्यचकित होऊन त्याला विचारत होता. किसनाची भीतीने बोबडी वळत होती. अरे लेका, तुझी बायको भूत झाली ना? ती चिंचेच्या झाडावर बसून मायावर दात खात होती आणि गाणं म्हणत होती. तू ही बायको मारली रे त्या चिंचेवरच्या चकव्यानं. किसना डोक्यावर हात आपटतच एवढी रडू लागला. तसा दौलतने पण एकच हंबरडा फोडला व तो वट्यावर पसरून ओक्साबोक्शी रडू लागला. गावकरी त्याला धीर देऊ लागले. इतक्यात रहीम चाचा काठी टेकत समोर आला. अरे पहिले शहानिशा करून घ्या. खरंच ती मेली का? खरंच तिचं भूत त्या चिंचेच्या झाडावर लटकलं काय? कशावरून ह्या किसनानं अनुभवलेलं खरंच असेल म्हणून? एक काम करा, सगळे टेंबे घेऊन चला झाडाकडे, बघूच काय भानगड आहे ते. रहीम चाचा गावकऱ्यांना व दौलतला सुचू लागला. तसे गावकऱ्यांचे डोळे भीतीने कानपले व एक जण गर्दीतून निष्ठू लागला. म्या नाही जाणार भाऊ आता तिकडं. किसना कानाला हात लावतच ओट्यावर बसला. दौलत स्वतःला सावरत उठून बसला. चाचा, आपण उद्या सकाळी जाऊ तिकडे झाडाकडे. आता जाऊन लोकांचा जीव नाही धोक्यात घालायचा आपल्याला. आपण उद्याच जाऊ तिकडं आणि बघू काय भानगड आहे ते. दौलत हुंदके टाकतच बोलत होता. बरं ठीक आहे, आपण उद्याला जाऊ आणि बघू मग ह्यो किसना जे काही सांगत होता ते खरं आहे की खोटं. चला आता आपापल्या घराला. असं बोलून चाचा काठी टेकवत चालले गेले व राहिलेले गावकरी सुद्धा त्याच्या लागोपाठोपाठ जाऊ लागले. किसना दौलतच्या पाठीवर हात फिरवत उठला व येतो सकाळी म्हणून चालला गेला. दौलत जळ पावलानं घरात गेला व खाटेवर आडवा झाला. दौलतला रात्रभर झोप लागली नाही. सतत बायको लेकरांची काळजी करतच तो पडून होता. सकाळ झाली. रहीम चाचा, किसना व गावकरी मंडळी दौलतच्या घरासमोर जमा झाली. दौलतला सोबत घेऊन ते सर्व चिंचेच्या झाडाकडे रवाना झाली. झाडाखाली आल्यावर त्यांनी वर बघितलं. बघतात तर काय, एका फांदीवर एक गाठोळं अडकवलेलं त्यांना दिसलं. गावकरी त्या गाठोळ्याला दगड मारून पाडू लागले. गाठोळं खाली पडलं तसं दौलतनं ते अर्धवट पडलेलं गाठोळं उघडून बघितलं. गाठोळ्यात त्याची बायको रुक्माचे व त्याच्या लेकरांचे कपडे होते. दौलत ते कपडे हातात घेऊन एकटक बघत होता व अचानक त्यानं एकच हंबरडा फोडला व कपडे छातीला लावून एवढू रडू लागला.
माई बायको लेकरं मारली ह्या चिंचेच्या चकव्यानं. आता मी काय करू? दौलत ओक्साबोक्शी रडत होता. इतक्यात अचानक जोरात त्याच्या कानाखाली चपराक बसली. तसा तो खाली पडला. डोळे चोळतच त्याने समोर बघितलं. समोर लाल तुंब डोळ्याने भयंकर रागात त्याचा सासरा एकरोख त्याच्याकडे बघत होता व त्याची बायको व मुलं बाजूला उभी राहून आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. गावकरी मंडळी दौलतच्या बायकोला व मुलांना बघून अवाक झाली व ही काय भानगड आहे म्हणून आवासून बघू लागले. दौलतराव, कशापायी माया लेकीच्या आणि नातवाच्या नावानं एवढून राहिले? परवाची दारू उतरली नाही व्हय? दौलतचा सासरा रागातच त्याच्यावर ओरडला. मामा तुम्ही आणि ही रुक्मा लेकरं तुमच्या संग कसं? ह्यांना तर चकव्यानं मारलं होतं ना? हे बघा, हिचं गाठोडं झाडावर अडकलं होतं आणि ह्या किसनानं रात्रीला हिला झाडावर बसून गाणं म्हणताना पाहिलं. मग ही जिवंत कशी? दौलत आरबळल्यासारखा बोलत होता. जावई बाबू, तुम्ही टूल होऊन परवाला झाडाखाली झोपून होते तेव्हा मी तुमच्या घरला चाललो होतो. तुमचा असा अवतार पाहून तळपायाची आग मस्तकात गेली माझी आणि मला पण दारू प्यायला बसू लागले तुम्ही हाताला धरून. मग काय, दिली एक चपराक ठेवून. घरी गेल्यावर रुक्मानं लय सांगितलं तुमच्याबद्दल. लय त्रास देतो होय मायापोरीला. मग काय, रातच्यालाच निघालो मी रुक्माला घेऊन. जेव्हा मी त्यांना घेऊन परत झाडाजवळ आलो तेव्हाही रुक्मा काळजीपोटी तुम्हाला उठवू लागली आणि तिनं हे गाठोडं खाली ठेवलं होतं जमिनीवर. झाडावरून एका वानरानं उडी मारली आणि हे गाठोडं वर घेऊन गेलं. तेच हे गाठोडं. दौलतचा सासरा एकसाळतच दौलतला सांगू लागला. किसना कानपतच समोर आला आणि भेदरल्या आवाजात बोलू लागला. अहो मामा, पण रात्रीला मी जे काही पाहिलं आणि जे ऐकलं होतं ते काय होतं? अहो, रुक्मा वहिनीच्या गाण्याचा आवाज ऐकला ना मी झाडावर, आणि बांगड्याचा पण आवाज येत होता. किसना बोलत होता. इतक्यात वर झाडावरून बांगड्यांचा छुनछुन असा आवाज आला व त्या पाठोपाठ रुक्माच्या गाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तसे सर्वजण आश्चर्याने वर बघू लागले. बघतात तर काय, एक माकड वर बसलेलं होतं. त्यानं हातात बांगड्या घातलेल्या होत्या व ते मोबाईलमध्ये दात इचकत बघत होते. ते दृश्य बघून सर्वच एकमेकांकडे बघू लागले. नेमका प्रकार त्यांच्या लक्षात आला. किसना शर्मेने मान खाली घालून कानपल्यागत तोंडातल्या तोंडात हसला. त्याला स्वतःच हसू येऊ लागलं. गावकऱ्यांना रोखता येईना. सर्वांच्या हसण्याचा एकच गलका उडाला. दौलतचा सासरा, बायको, लेकरं, गावकरी सर्वच मोठ्या मोठ्याने हसू लागले. दौलतला काय करावं ते सुचेना. तो शरमल्यागत समोर आला व सासऱ्याच्या पाया पडून माफी मागू लागला. सासऱ्याने त्याला माफ केले. दौलतची लेकरं त्याला येऊन बिलगली. इतक्यात सर्वांना दुरूप हुप हुप असा आवाज येऊ लागला. त्यांनी सर्वांनी त्या आवाजाकडे बघितलं. 30-40 माकडांची टोळी त्यांना झाडाकडे येताना दिसली. तसे सर्व झाडापासून दूर जाऊ लागले. सर्व माकडे त्या झाडावर चढली व त्या माकडाच्या हातातील मोबाईल घ्यायला ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारू लागले. चिंचेचं जाळ खूप जुनं झालं होतं. मोडकळीस आलं होतं. माकडाच्या हौदासामुळे फांद्यान खोल करकर वाजू लागलं. सर्व गावकरी झाडाकडे दुरूनच बघत होते. थोड्याच वेळात ते गावकऱ्यामुळे कुप्रसिद्ध झालेलं चिंचेचं झाड मुळासकट खाली कोसळलं. चिंचेच्या झाडासोबतच गावकऱ्यांची त्याच्याबद्दलची भीतीही जमिनीत विलीन झाली. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका भयकथेसोबत.